नमस्कार मंडळी, खाताय ना? खातच राहिलं पाहिजे. तर आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी कशी बनवायची. तुम्ही कधी हे कॉम्बिनेशन ट्राय केलंय का? ज्वारीची भाकरी, शेपू आणि लोणचं. तर नक्कीच ट्राय करा. अगदी कमी साहित्यात बनतं. इथं मी मुगाची डाळ घेतली आहे. तुम्ही मटकीची डाळ घेऊ शकता. तिला 15 ते 20 मिनिटं भिजू द्या. लसूण घ्या. लसूण जितका जास्त असेल तितका छान आणि मिरची. इतक्या कमी साहित्यात आपली शेपूची भाजी बनून रेडी होते. तर इथे मी शेपूची भाजी धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. शेपूची भाजी, ज्वारीची भाकरी, गरमागरम आणि लोणचं हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करा. तर आता आपण एका कढईमध्ये तेल गरम केल्यानंतर थोडेसे जिरे टाकलेले आहे. जिरे लाल झाले की त्यामध्ये आपण मिरची टाकणार आहोत आपल्या तिखटाच्या आवडीनुसार. किती मिरच्या टाकायच्या? मी इथे 2 मिरच्या टाकल्यात. आणि लसूण तुम्ही जितकं जास्त टाकाल तितकं चांगलंच राहील शेपूच्या भाजीसाठी. नंतर मी इथे लसूण टाकला आहे 2 कुड्या लसूण सोलून घेतला आहे. त्यानंतर आपण जी भिजू घातली होती डाळ ती घातलेली आहे. हिला थोडंसं परतून घेऊन भाजू देऊया. 1-2 मिनटं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून भाजी घेतली होती ती टाकली आहे. शेपूची भाजी सगळी टाकून आता हे नीट मिक्स करून तिला छान शिजू देणार आहोत. एक 5 ते 7 मिनटं तिला छान शिजू द्यायचं. ही भाजी झाकून ठेवली की ती अशी एकदम हिरवीगार नाही राहत, त्यामुळं झाकून ठेवायची नाही. आता मी वरून शेवटी थोडंसं चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचे कूट टाकले आहे. शेंगदाण्याचे कूट पण तुम्ही जेवढे जास्त टाकाल तेवढी जास्त चवीस लागते. हे सगळं मिक्स करून मी 5 ते 7 मिनटं ह्याला शिजू देत आहे. काही झाकण न ठेवता ह्याला मी शिजू देत आहे. तुम्ही पाहू शकता कसा हिरवागार रंग राहतोय शेपूच्या भाजीचा. तर अशा प्रकारे शेपूची भाजी आपली तयार आहे. अगदी कमी साहित्यात बनवून तयार आहे. तुम्ही एकदा गरमागरम ज्वारीची भाकरी, शेपू आणि लोणचं हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करा. थँक्यू.